भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला। रघुपती मती माझी आपुलेशी करावे, सकळ त्यजोनी भावे कास तुझी धरावी। रामा, श्री समर्थांच्या करुणाष्टकांचं चिंतन सुरू आहे आणि हे चिंतन करत असताना आपण पाहिलं की पहिला चरण, पहिला श्लोक पाहिला करुणाष्टकांतला, अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझे विण क्षीण होतो धावरे धावाता। आता याचाच पुढे प्रवास अशा प्रकारानं सुरू आहे। विषयाची एक लिंक असते पहा, आणि ती विषयाची लिंक घेऊन जर पुढे आपण गेलो ना तर त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो। ती लिंक अशी असते की इथे आता आपण बघितलं तर आधी पहिला श्लोक बघितल्याबरोबर आपल्याला काय वाटलं की आपण कशी सुरुवात केली, तर मग आता हे कशासाठी चाललेलं आहे, तो तुझं विण क्षीण होतो, तुझ्याशिवाय मला सगळं जे काही दिसतं आहे, जे काही मी पाहतो आहे, जे काही मी अनुभवतो आहे, हे सगळं मला आणि मला क्षीण होण्याची कारणं, मला दुःख होण्याची कारणं, मला त्रास होण्याची कारणं, मी त्रस्त होण्याची कारणं, मी संतप्त होण्याची कारणं, मी अस्वस्थ होण्याची कारणं, मी डिस्टर्ब होण्याची कारणं। आता डिस्टर्ब म्हटलं की जरा बरं वाटलं आपल्याला की नाही, मग ह्याची कारणं मी शोधत नाही ना, याची कारण मीमांसा जर केली तर आपल्या लक्षात येईल की हे सगळं जे होतं आहे किंवा हे आम्हाला जो त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा, या सगळ्या नाशिवंतामुळे होतो, नश्वरतेमुळे होतो। आणि ही नाशिवंतता, ही नश्वरता, हा नाशिवंतपणा आमच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो, अनुभवतो, जाणवतो। एखादी व्यक्ती आम्हाला काम करण्यासाठी आमच्याकडे येत असते, तिने काम व्यवस्थित केलं तर आम्हाला छान वाटतं, आणि जर काम व्यवस्थित केलं नाही तर आम्ही क्षुब्ध होतो, अस्वस्थ होतो, त्रास होतो। मग आता त्याचं कारण काय झालं नेमकं, तर त्या व्यक्तीने ज्यांनी काम करायला पाहिजे प्रामाणिकपणे त्यांनी केलं नाही, आणि त्यांनी ते काम केलं नाही म्हणून मी अस्वस्थ झालो। म्हणजे याचा अर्थ काय झाला की मी कुठेतरी त्या व्यक्तीला शोधण्यामध्ये कमी पडलो। ती व्यक्ती नाही, ती व्यक्तीनं तिला जसं करायचं तसं काम करून दिलं, तिने प्रामाणिकपणे करावं हे खरं आहे, पण समजा जर तिने प्रामाणिकपणे केलं नाही तर ती योग्य व्यक्ती त्या कामासाठी निवडणं किंवा तिची योजना करणं हे कुणी करायचंय, कोण करायचंय, ते मी करायचंय। आणि म्हणून मला त्रास होण्याची कारणं आपण अशी हे लावलेली आहे, त्याची काय म्हणतो की आपण नेहमी मला माझ्यामुळे त्रास होतोय असं कधी वाटतच नाही। आणि हे सगळ्यात मोठं अज्ञान बरं का, सगळ्यात मोठं अज्ञान जर कोणतं असेल तर मला जो त्रास होतोय हा दुसऱ्यापासून होतो, दुसऱ्याकडूनच होतो, दुसऱ्यामुळेच होतो, हे जे वाटणं आहे, हे जे जाणवणं आहे, हे खरं खरं त्रासाचं मुख्य कारण असतं। मला माझा त्रास होत नाहीये का, मला माझ्या बुद्धीचा, मला माझ्या विचारांचा मला कधी त्रास होत नाही। कारण का माहितीये का, तर माझे विचार मी 100% योग्य आहेत, खरे आहेत, न्याय्य आहेत, आणि त्यात कधीच चूक नाही। ब्रह्मदेवही माझ्यामध्ये कधी ती चूक काढू शकत नाही। काय अहंकार असतो ना, काय भावना असते मनामध्ये, मी चुकूच शकत नाही। त्या अशा माणसाला मी सांगतो की तू जन्मालाच चुकून आलायस, येतानाच चुकून आलास, तुला माहितीच नव्हतं मी माणूस म्हणून जन्माला येणार आहे ते, आणि माणूस म्हणून जन्माला येणार आहे तुला काय आधी कुठे बॉन्डवर लिहून दिलं होतं का? जन्माला येतानाच माहित नाही मी जन्माला येणार आहे। मी काय चुकतो आणि कुठे चुकतो याचं मी जेव्हा चिंतन करायला लागेल ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळतील। आपला विषय असा चाललेला आहे की तुझ्याशिवाय मला जो क्षीण होतोय रामा, तुझ्याशिवाय याचा अर्थ काय, रामाशिवाय क्षीण होतो याचा अर्थ काय नीट समजावून घ्या। रामाशिवाय क्षीण होतो याचा अर्थ नेहमी लक्षात घ्यायचा आपण की प्रतिकात्मक राम, मूर्तीतला राम, देवामधला राम, माझ्या पूजेतला राम, माझ्या पूजेतली पंचायतनं, एवढाच इथं अपेक्षित नाहीये, एवढा अभिप्रेत नाहीये। त्या रामाला काहीच होणार नाही, तो निर्गुण आहे, निर्गुण परमात्मा आहे, स्वयंभू आहे।
मग असा निर्गुण परमात्म्याला माझा त्रास होणार नाही किंवा त्याचाही मला काही त्रास होऊ शकत नाही, कारण तो त्रासाच्या पलीकडे घेऊन चाललेला आहे, गेलेला आहे, आणि मला त्या त्रासाच्या पलीकडे घेऊन जाण्यासाठी तो आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मला रामाशिवाय क्षीण होतो याचा अर्थ की माझ्यामधल्या चैतन्याचं, माझ्यामधल्या आत्मतत्वाचं, माझ्यामधल्या सत्यतत्वाचं, माझ्यामधल्या त्या वैचारिक विचारातल्या, सकारात्मक विचारातल्या रामाचं मला विस्मरण होत आहे. आणि सकारात्मक रामाचं विस्मरण झालं की त्रास आहे, मग डिस्टर्ब आहे, मग व्यस्तता आहे, मग त्रस्तता आहे. म्हणून ही करुणाष्टक, तुझ्याशिवाय मला क्षीण होतोय. पुढच्या चरणामध्ये समर्थ असं म्हणतात, भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलेशी करावे, सकळ त्यजोनी भावे कास तुझी धरावी. रामा, भजना वाचून माझा जन्म गेलेला आहे. कोणतं भजन? रघुपती राघव राजाराम टाळ चिपड्या घेऊन, सात संगत घेऊन करतो ते भजन? ते आहे ना भजन, ते पण भजनच आहे. भजन आणि भजणं, हे भजणं जे आहे ना, त्याला म्हणजे त्याचं चिंतन करणं किंवा त्याला आळवणं, त्याचं चिंतन करणं, त्याचा अनुसंधानात राहणं, हे भजन. आणि तुझ्या भजनाशिवाय माझा जन्म गेलेला आहे. भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला, सगळं माझं आयुष्य त्याच्यामध्ये निघून गेलं. स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. तुझं भजन न केल्याचा परिणाम काय झाला? तुझं भजन न केलं नाही मी, रामाचं काहीच बिघडलेलं नाही. आम्ही काही लोक फारच आविर्भावामध्ये जातात, आम्ही देवाला मानतच नाही म्हणाले. काय नका मानो, तू देव कुठे म्हणतो मला माना म्हणून? देवाला तुम्ही माना अगर न माना, देव आहे तसाच आहे. तुम्ही मानण्यामुळे तो आहे आणि न मानण्यामुळे तो आहे. आम्ही देवाचे बाप आहोत असंही म्हणणारे लोक आहे, पण काय देवाला फरक पडला त्याच्यामध्ये? देव सगळ्या जगाचा बाप आहे, देव सगळ्या जगाचा नियंता आहे, देव सगळ्या जगाचा मालक आहे. हे त्रिवार सत्य आहे. आम्ही नुसतं म्हणून काय उपयोग आहे त्याचा? म्हणून भजन, त्याला भजणं हा जो प्रकार आहे ना, तो माझं त्याच्यामध्ये माझा व्यर्थ जन्म गेलाय. आता भजन झालं नाही माझ्याकडून, आणि त्याचा परिणाम असा झाला की स्वजन म्हणजे जे माझे नाहीत ते मला वाटलेले आहेत माझे. स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. स्वजन हेच मी धन समजलो, पण ते स्वजन हे धन नाहीये, ते पराधीन आहे, ते त्रासाचं कारण आहे. आणि ते माझ्या त्रासाचं कारण आहे, मला शेवटपर्यंत कळत नाही. स्वजन जन धनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. आणि म्हणून रामा, माझी जी मती आहे, माझा श्वास आहे, माझं मन आहे, माझी बुद्धी आहे, माझं चित्त आहे, हे सगळं त्या सगळं तू आपलंसं कर. मी नाही आपलंसं ते करू शकत, तू मला आपलंसं करू. कारण माझी ताकद नाहीये, माझं तेवढं ताकद नाही, माझी तेवढी योग्यता नाही, माझी तेवढी पात्रता नाही, मी ते करू शकत नाही. म्हणून रामा, रघुपती मती म्हणजे माझा स्वभाव, माझं मन, माझी बुद्धी, मी स्वतः सर्वस्व. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, आणि सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा आहे, सगळं मला सोडायचं आहे, सगळं मला विसरायचं आहे, सगळ्या मला या नश्वर नाशिवंतातून मला बाहेर पडायचं आहे. रामा, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. तुझे चरण मला धरायचे, तुझी कास मला धरायची आहे. पहा, गाईच्या गोठ्यामध्ये गाई जेव्हा पाणावलेली असते तेव्हा तिचं वासरू जे असतं ना, ते तिच्या कासेकडे धाव घेत असतं. जसं ते वासरू भुकेलेलं असतं, कधी एकदा गाईच्या कासेला जाऊन मी लगडतोय असं त्याला वाटत असतं, आणि ते कासेला जाऊन एकदा लगटलं की गाईलाहीच आनंद होतो. गाय पान्हा सोडते, गाय दूध सोडते,
जोपर्यंत वासरू तिच्या जवळ जात नाही तिला पाना फुटत नाही. रामा, अगदी तशीच्या तशी माझी अवस्था आहे. अशी अवस्था माझी झाली पाहिजे की तुझं ते प्रेम बघून, तुझं वात्सल्य बघून, तुझी ती दयाळूपणाची वृत्ती पाहून रामा मला तुझ्या कासेला लागायचंय. आणि पाना अशा भक्ती प्रेमाचा आणि भावाचा प्रेमाचा पाना असा सुटू दे की त्याच्यातून मी तृप्त होऊ दे, त्याच्यातून मला अमृताचं प्राशन होऊ दे आणि त्याच्यातून मला खरा आनंद होऊ दे. हा आनंद तुझ्या कासेला लागल्याशिवाय होणार नाही. तो मायेचा पाना सोडल्याशिवाय होणार नाही. तो प्रेमाचा पाना सोडल्याशिवाय होणार नाही. तो भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा पाना माझ्यासाठी रामा सोड. अशा प्रकारची आर्त प्रार्थना समर्थ रामाकडे करता आहे.